माणिक दादरकर हे नाव ऐकल्याबरोबर ते म्हणाले नाही आम्ही रेकॉर्डिंग करणार नाही. त्या मुलीचं आम्ही ते रेकॉर्डिंग केलेलं आहे, अनुभव घेतला आहे. तिचा आवाज मुळीच चांगला नाही रेकॉर्डिंगसाठी. बरं त्यावेळची HMV कंपनी एखाद्या कुटुंबासारखी होती आणि त्यामुळे प्रत्येकाच्या म्हणण्याचा विचार केलाच पाहिजे अशी प्रत्येकाची प्रवृत्ती होती आणि माझ्या म्हणण्याला तिथे पुष्कळ मान होता. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की तुझा हट्ट तू भयंकर हट्टी आहेस आणि त्यामुळे ठीक आहे तिला घेऊन ये, आम्ही 2 गाणी रेकॉर्ड करू. ही जी गाणी होती ही शास्त्रीय संगीताच्याच पद्धतीची ही गाणी होती. म्हणजे सर्वसामान्य गायिकेला कितीही गळा चांगला असला तरी ती गाता येणार नाही चांगल्या तऱ्हेनं अशी ती गाणी होती. त्याच्यामध्ये मग आलापी होती, एखादी तानसुद्धा असेल प्रसंगाप्रमाणे किंवा त्या ओळीच्या अर्थाप्रमाणे, अशी ती 2 गाणी मी तिला बसवत होतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 1 महिनाभर ती गाणी ती मुलगी ती गाणं शिकत होती म्हणण्यापेक्षा तिने गाणं शिकून घेतलं होतं, पण त्याची तालीम करत होती, मेहनत करत होती की आपल्या गळ्यातून ही गाणी अतिशय उत्तम तऱ्हेनं ते रेकॉर्ड झाली पाहिजेत. आणि त्यानंतर ती आपल्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत असे आणि त्यावेळी ती खूप लोकप्रिय व्हायला लागली होती. आणि त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माणिक दादरकरकडून सावळाचा रंग तुझा हे गाणं ऐकून घेतल्याशिवाय तो कार्यक्रम संपतच नसे.